श्री स्वामी समर्थ गाईज. सो आजच्या आपल्या ब्लॉगला खूपच अशी सुंदर सुरुवात झाली आहे. सो हॅलो हाय नमस्कार, वेलकम अँड वेलकम बॅक यू ऑल इन सिम्पली सृष्टीची दुनिया. सो बॅकग्राऊंड बघून तुम्हाला कळतच असेल मी आपल्या घरी नाहीये, मी आली आहे बाहेर. म्हणजे मी आली आहे माझ्या ताईकडे. का आली आहे ते पण तुम्हाला सांगते. सो आज आम्ही सगळे चाललोय फिरायला, सगळे म्हणजे तिच्या महिला मंडळ सोबत मी चालली आज फिरायला. ही माझी पहिली ट्रिप आहे त्यांच्यासोबत, तर बघूया कशी काय होते. आणि ही ट्रिप आमची असणार आहे 3 दिवसांची. आणि आज आम्ही रात्री सुरुवात करणार आहोत आमच्या प्रवासाला. आणि आम्ही कुठे चाललोय काय चाललोय हे तुम्हाला हळूहळू पुढे कळेलच. सो हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि हा ब्लॉग पूर्ण बघण्याआधी ज्याने कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी पटापट खाली जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील आपल्या ब्लॉगच्या. आणि बघू आता पुढे काय काय होतं. आणि आमचा पहिला स्टॉप असणार आहे वणी. तर आम्ही आधी वणीला जाणार आहेत आणि मग तिकडनं पुढे कुठे कुठे जाणार आहेत. ते कुठे कुठे काय काय कुठे जातं ते तुम्हाला पुढे कळेलच. सो हा ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला पण मजा येणार आहे हा ब्लॉग बघायला. सो स्टे ट्यून. हाय गायज, घरून शूट केल्यानंतर मी डायरेक्ट तुम्हाला आता इथे भेटते. तर पहिलाच जसं की तुम्हाला मी स्टार्टिंगला बोलली होती की आमचा पहिला स्पॉट जो असणार आहे तो असणार आहे वणी. तर आम्ही वणीला पोहोचलो आहे. आणि रात्री आम्ही निघालो होतो 11:30ला, पण मी बसमध्ये काहीच शूट केलं नाही आहे. डायरेक्ट आता वणीला पोहोचल्यावर शूट करते आहे. आणि बसमध्ये मी डायरेक्ट झोपून गेली, मला शूट करायला काय मिळालं नाही. मग आता आम्ही आमच्या पहिल्या स्पॉटवर पोहोचलो आहे जे की आहे वणी. आणि सकाळीच पोहोचलो 5-5:30ला. आवरलं वगैरे फ्रेशनअप झालो आणि इथे खूपच अंधार आहे. आवरलं वगैरे फ्रेशनअप झालो आणि आता आम्ही चाललो आहे दर्शनाला. आणि तुम्हाला मी आता व्ह्यू दाखवते खूपच सुंदर असा. सो स्टे ट्यून गाईज. बघा सकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजता हा असा मस्त असा सीन तुम्ही बघू शकताय. सो येस, फायनली आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते मी. लुक ॲट द व्ह्यू गाईज. आज आत्ताशी आम्ही आलो आहे आणि बारी क्रमांक आहे 10 आणि ही सगळ्यांची हालत आहे. हाय मी ओके ओके, बाकी सगळ्यांची हालत बघा. हो येस गाईज, मोस्ट ऑफ पायऱ्या आम्ही डन केल्यात आणि आता आम्ही आहेत पायरी क्रमांक 462. अजून आमच्या थोड्याच आणि बारी क्रमांक 3 म्हणजे अजून 2 बारी आमच्या बाकी आहेत. मग वी आर डन आणि आम्ही पोचू मंदिरात आणि मस्त असं दर्शन घेऊ. सो लेट्स गो. आता थोड्याच वेळात आम्ही वर पोचू. आणि वर गेल्यावर मला एकच भीती आहे, ती म्हणजे माकडांची. माकड मोबाईल घेतील, माझी बॅग घेतील, काही घेऊ शकतात, पण त्याचीच मला भीती आहे. सो बघूया आपण आता. मी थोडेच बाकी. येस, पोचलो आहे आम्ही वर आणि तुम्हाला दाखवते. पोचलो आहे, फटाफट चढलो. काही आमचे लक एवढे चांगले, आम्ही एवढ्या सकाळी आलो आहे आणि अजिबात गर्दी नाही आहे. तुम्हाला दाखवतेच मी, त्यामुळे असं वाटतं आमचं दर्शन खूप चांगलं होणार आहे. तुम्हाला दाखवतेच मी. आणि हार्डली आम्हाला 10-15 मिनटं लागली चढायला. नॉनस्टॉप आलो आम्ही, म्हणून आम्ही लवकर आलो. आणि मला प्रचंड दम लागला आहे. सो मी 5 मिनटं थांबते आणि मग दर्शनाच्या लाईनला लागते. आणि दर्शनाची लाईन पण काही एवढी मोठी नाही आहे, मी तुम्हाला दाखवते. फक्त गर्दी अजिबातच नाही आहे, दर्शन होईल आणि बघू शकतो. सो फायनली गाईज आमचं वणीला खूप छान दर्शन झालं आहे. काहीच गर्दी नव्हती आणि दर्शन पण एकदम छान झाले. मे बी आम्ही सकाळी खूप लवकर गेलो होतो त्याच्यामुळे झालं असेल, पण दर्शन एकदम चांगलं झालं. आणि मी ज्या गोष्टीला घाबरत होती जी आहे माकडं, ती पण माकडं वणीला नव्हती. सकाळी आम्ही झोपलेली होती वाटतं ती पण, म्हणून ती पण नव्हती. आणि आमचं दर्शन पण एकदम छान झालं आहे वणीला. आता आम्ही इकडे आलो आहे चांदवडची रेणुका देवीला आलो आहे आम्ही. आता तिथे पण दर्शन घेतो आणि बघतो कसं होतं दर्शन. सो हॅलो गाईज. सो आजच्या दिवसाचा आमचा पहिला स्पॉट आहे भद्रा मारुती मंदिर. तर आम्ही काल आम्ही स्टेला होतो घृष्णेश्वरला आणि तिकडनं निघालो आहे आणि आमचा आजचा पहिला स्पॉट आहे भद्रा मारुती. तर तिथे आले तुम्हाला मी व्ह्यू दाखवते. मंदिर खूप छान आहे, ते पण तुम्हाला दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते कसं काय मंदिर, कसं झालं दर्शन. येस, हा आहे भद्रा मारुती मंदिर. आता आम्ही जातो आतमध्ये, मस्त असे दर्शन घेतो. नाही आतमध्ये मोबाईल नेता येतं की नाही, जर नेता आलं तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवेलच मंदिर कसं आहे काय आहे. नाही नेता आलं तर आमचं दर्शन कसं होतं काय होतं हे तुम्हाला मी आल्यावर सांगेलच. सो स्टे ट्यून आणि हा ब्लॉग पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल आजचा दिवस आमचा कसा जातो आणि आमचे पुढचे स्पॉट काय काय आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करेन. सो हे बघा आमचं महिला मंडळ हळूहळू चालत येते.
सगळे मागे पुढे मागे. पाटीला बळे सो गाईज आमचं दर्शन झालंय आणि मी तुम्हाला क्लिप दाखवलीच आतमध्ये मंदिराची. तर मस्त आम्ही गेलो आतमध्ये. तिथे हनुमान चालीसाचे बोर्ड पण लावले होते. ती हनुमान चालीसा पण वाचली, मस्त जप केला, छान असं दर्शन झालं. आता आम्ही आलो बाहेर, जाऊ कुठेतरी काहीतरी नाश्ता करू, कारण आता सकाळचे 9 वाजले आणि आम्हाला सगळ्यांना भूक लागली आहे आणि सकाळी नाश्ता इज इम्पॉर्टंट, म्हणजे कशी आम्हाला पण एनर्जी येईल. मग आता मी जाऊ काहीतरी खाऊ हॉटेलला आणि मग पुढच्या स्पॉटवर जाऊ. पुढचा स्पॉट कोणता आहे मला पण माहीत नाही, मी सांगते तुम्हालाच पुढे कुठला येतो. आणि मग तिकडे जाऊ, खाऊ आणि एन्जॉय करू. आणि इकडे सगळ्यांचं फोटोशूट चालू आहे, ते तुम्हाला दाखवतेच मी. आणि मग आम्ही जाऊ खायला. वेट, त्यांचा फोटोशूट काय संपत नाही आहे. त्यांचा फोटोशूट जिथे जातात तिथे फोटोशूट करत बसत आहेत. आणि ही आयफोनने खूप छान फीचर काढलं आहे. मी पण तुम्हाला दिसते आणि माझ्या पुढे काय चालू आहे ते पण तुम्हाला दिसते, जे की मला खूप आवडलं आहे हा फीचर त्यांचा. आणि छान, हा बघा मंदिर आतून पण छान आहे. मंदिर दर्शन पण आमचं छान झालं आहे. आता बघूया आम्ही पुढच्या स्पॉटवर कुठे जातो. इथे मस्त अशी दुकानं पण आहेत, ती पण मी तुम्हाला दाखवू शकते आणि मी पण दाखवू शकते. वा वा, मला हा फीचर खूपच जास्त आवडला आहे आयफोननी जो आता लॉन्च केलं आहे. मध्ये पण शूट करत जाणार आहे. सो बघूया आपण आम्ही आता पुढच्या स्पॉटवर कुठे जातो. आणि बघा फोटोशूट करून आलेले आहेत आणि तिथे यांचा अजून पण फोटोशूट चालूच आहे. सो चला गाईज, आमचा नेक्स्ट स्टॉप आहे दौलताबाद किल्ला. तर इथे आम्ही आलो आहे. आता एवढं आम्हाला चढून वर जायचं. हो गाय, ही आमची अप्सरा बघा. आता आमची अप्सरा गॉगल लावेल डोक्याला. सो गाईज आम्ही मस्त नाश्ता वगैरे केला आहे सगळा. आणि आमचा नेक्स्ट स्टॉप आहे दौलताबादचा किल्ला. सो आम्ही आता दौलताबादला आलो आहे. मला किल्ला चढायचं आहे पूर्ण. बघू आमच्यात किती एनर्जी आहे. पोटबीट तर आम्ही सगळ्यांनी फुल केलेत. मस्त नाश्ता करून मस्त मिसळपाव खाल्ली आहे. आणि मग आता चढू आम्ही. तुम्हाला दाखवते मी किल्ला. वेट गाईज, बघा गाईज दौलताबादचा किल्ला. हा आम्हाला वर चढायचं आहे. बघू आता आम्ही किती चढतो आणि किती आमच्यात. सो गाईज आम्ही आता एंट्री केलेली आहे दौलताबाद किल्ल्यामध्ये. आता सगळं एक्सप्लोअर करतो कसं काय आहे. इथे सगळं लिहिलेलं पण आहे मागे, पण वाचतो, थोडी माहिती घेतो आणि सगळं नीट एक्सप्लोअर करतो. तुमच्यासोबत पण मी शेअर करतच राहील. सो बघा, अंधेरी मार्ग. बघूयात कसं आहे अंधेरी मार्ग. ओ पुरा अंधार अंधार आहे. आम्ही भुलभुलैयामध्ये आलो. आपण आलो ना, लाईट्स ऑन झाली. काय बघूयात तिकडे. भाई हा, तिकडून पण आलं असतं, इथून पण. अच्छा, इथून पण आलो असतो. इथून किती सुंदर आहे यार. लेट्स गो गर्ल्स. भाई भाई भाई, स्टेअर्स बघ कसले डेंजर आहेत. हळूहळू हळूहळू. हां येस, कॉयच आता आम्ही हे. वाव भाई, पाणी पण आहे. खूप डेंजर स्टेअरकेस आहेत. आणि आम्ही आमचा स्ट्रगल बघा, खूप स्ट्रगल करतोय चढायला. पाऊस पण पडलाय वाटतं. हळूहळू हवी. हाय गाईस, फ्रॉम अंधारातून. फुल पाऊस बिऊस पडलाय, फुल पाणी झालंय. खूप भारी आहे गाईज. मस्ट व्हिजिट प्लेस आहे गाईज. तुम्ही पण एकदा नक्की भेट द्या.
हाय गाईज, परत तुम्हाला भेटते. मध्ये थोडं ट्रॅफिक जाम झाली होती, गपचूप मी मोबाईल ठेवला, नंतर पडले असते तर घोळ झाला असता. फायनली अंधाराचा रस्ता क्रॉस करून आम्ही उजेडात पोहोचलो. ओ भाई, अजून हे चढायचंय का? अजून अर्ध्याच्या वर झाले आमचं, अजून थोडं बाकी, ते पण पार करतो. मग वर गेल्यावर तुम्हाला भेटते मी आणि माझा एक्सपिरियन्स सांगते गाईज तुम्हाला. सो गाईज, फायनली आम्ही वर पोचलो आहे आणि मी मध्ये कुठेच मोबाईल काढला नाही, कारण का मी फार थकली होती. माझ्यात हिंमतच नाही मोबाईल काढून तुम्हाला दाखवायची का तुमच्याशी बोलायची. तेव्हा आता डायरेक्ट वर आल्यावर कॅमेरा हातात घेतला आणि व्हिडिओ तुम्हाला व्ह्यू दाखवते मी. वेट फॉर द व्ह्यू गाईज. बघा काय अमेझिंग व्ह्यू आहे. आणि हे बघा, फायनली आम्ही पोहोचलो आहे. फायनली गाईज आम्ही पोहोचलो आहे आणि इथे आम्ही सगळ्यांनी घेतलं स्टॉप आणि मग जाऊ आम्ही आत. आणि आत पण बघू कसे. आणि मला इथे वर आल्यावर असं वाटतंय मी आधी इथे येऊन गेली आहे. आमची जेव्हा स्कूल ट्रिप होती तेव्हा वाटतं नाही मी येऊनच गेली. आमची स्कूल ट्रिप पण इथे चालली होती, सो मी येऊन गेली इथे. मला हे सगळं इथे आल्यावर आठवलं की आपण इथे येऊन गेलो आहे. आता मी आत जातो आणि बघतो, एक्सप्लोअर करतो थोडा. मी जास्त काही तुमच्यासोबत एक्सप्लोअर केलं नाही, कारण का एवढ्या पायऱ्या चढायच्या होत्या. मग मला मोबाईल काढायला आणि मग तुमच्याशी बोलायला ऑलरेडी खूप दम लागला होता, मग बोलणं टाळलं मी. सो नंतर तुम्हाला सांगते एक्सपिरियन्स कसा होता. बाय. हाय खारुताई. ये खारुताई. हाय खारू. मम्मा इकडे कुठे चालली तू? येडी मेरी तो ठर गई. माझ्याकडे येत होते. इथे गाईज तोफ आहे, वर इथे तोफ आहे आणि इथे आहे जनार्दन स्वामी मंदिर, म्हणजे की त्याला लॉक आहे. गाइज आप सबब दिल थांब कर बैठी, कारण मी तुम्हाला दाखवते वरून एक सुंदर असा व्ह्यू. ये सी द व्ह्यू गाइज. अजून पण वर जायचं आहे. तिथे काळा पहाड तोफ आहे. यू सी काळा पहाड तोफ. सो ही आहे दुर्गा तोफ. इथून आलोय गाईज आपण. इथून हे सगळं दिसतंय ना, मग अशी इथूनच आलो आणि इथेच आम्ही गेलो होतो फोटोशूटला. इथे मग अशा आम्ही फोटोशूटला गेलो होतो आणि आता आम्ही आलोय एवढ्या वर. काय काय सो गाईज, मी आता पडता पडता वाचलेली आहे, म्हणजे इतकी मला खाली जायची घाई लागली आहे. सो आमचं सगळं झालं आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो आहे, खाली चाललो आहे आम्ही. आता पायऱ्या चढायला हार्ड होतं, पण उतरायला काही एवढं नाही आहे. पटापट जाऊ आणि छान होता एक्सपिरियन्स. बघूया आता आम्ही खाली जाऊन काय करतो, जेवू तेच करू, बाकी काय करणार नाही. सो गाईज, आमचा दौलताबादचा किल्ला फिरून झाला आहे. पूर्ण टॉपवर जाऊन आलो आम्ही, जसं की तुम्ही बघितलंच. आता एवढं जाऊन आम्हाला प्रचंड भूक लागली आहे. आम्ही आलो आहे हॉटेलला, जेवू मस्त आणि नेक्स्ट स्टॉप मे बी आमचा शेगाव आहे, तिकडे जाऊ. काय खातो बघू. सो यस गाईज, असा काय होता आपल्या ट्रिपचा डे 1 आणि डे 2. मी जास्त काही शूट केलं नाही, जे पण काही केलं होतं ते मी या व्हिडिओमध्ये अपलोड केलं आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल. आणि ह्याच्या पुढचे जे दिवस होते त्याचं मी मिनी ब्लॉग्स केलेत आणि ते पण मी लवकरच अपलोड करणार आहे. सो त्याच्यासाठी स्टे ट्यून आणि त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. आणि येस, स्टे ट्यून फॉर पुढचे ब्लॉग्स. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर गाईज.